दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आदरणीय व्यासपीठावरील मान्य पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती. आपण सर्वजण येथे प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेलो आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भरी लो पानी, जो शहीद हुआ है उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुआ है उनकी जरा याद करो कुर्बानी. तर बघा मित्रांनो, या वीरांनी तर आपल्या प्राणाची पर्वा केली नाही आणि आपल्याला मुक्त श्वास मिळवून दिला आहे. तर आपण सुद्धा भारताचे नागरिक या नात्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. वीरांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण सुद्धा देशाच्या प्रगतीसाठी चांगले कार्य केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. आपण येथे एक शपथ घेऊया. कृपया सर्वांनी उठून उभा राहावे. माझ्या मागे शपथ घ्यावी अशी मी विनंती करते. मी शपथ घेते की विकसित